आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की. आज या ठिकाणी पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाचा 18वा स्नेह मेळावा व हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे सहकारी रवींद्रजी ठसर साहेब, त्याचप्रमाणे आमच्या नवनिर्वाचित उदराच्या नगरसेविका डॉक्टर योगिता गवळी करंजकर, त्याचप्रमाणे आम्हाला सतत मार्गदर्शन करणाऱ्या, आमच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आणि खरोखर एक महिलांसाठी आमचं एक प्रेरणास्थान आहे अशा आमच्या सुनैना नटे मॅडम, पोलीस आयुक्त सहायुक्त त्याचप्रमाणे गेले आम्हाला 18 वर्षाच्या अगोदरही आम्हाला जे सहकार्य केलं आणि या मंडळाची रचना केली असे आमचे नगरसेवक, आमचे बंगालचे नगरसेवक माननीय आत्मारामजी चाचे साहेब, त्याचप्रमाणे उद्योजक दिवेकर साहेब, प्रदीपजी दिवेकर साहेब, आणि या फिल्म इंडस्ट्रीज मध्ये खरोखर आज आमच्या एक कार्यक्रमासाठी मोलाचा वेळ देणारे आमचे गभरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे विठ्ठलजी दिवेकर साहेब, आमचे बंधू अरविंदजी भालेकर साहेब, हे आज गेले 18 वर्ष आम्हाला सहकार्य करतायत आमच्या मंडळाला. आज थोडासा 7 ते 8 ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे थोडासा आज समाज बांधव कमी आलेले आहेत. असो, परंतु आम्ही गेले 18 वर्ष एक साध्याशा बालवाडीमध्ये हा कार्यक्रम व्हायचा आणि आता तो आपण मोठा वटवृक्ष केलेला आहे. आणि खरोखर आज तुम्ही आपल्या समाजाच्या ग्रुपवरती सर्वांनी बघत असाल की सगळ्या स्तरातून आपल्याला चांगलं सहकार्य आलं, चांगलं कौतुकही होत आहे आपल्या कार्यक्रमाचं. गेले लहान मुलांना वया वाटप असतं, त्याच्यानंतर 5वी ते 10वीच्या मुलांना फोल्डर वाटप आहे, त्याच्यानंतर इंजिनियर पदवीधर याही मुलांचा पण सत्कार या ठिकाणी होणार आहे, त्यांच्यासाठी पण फोल्डर वाटप आहे. आणि त्याच्यानंतर महिलांसाठी आपण गिफ्ट देतो, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करतो. आणि त्याच्यानंतर आपल्या मंडळाने या ठिकाणी कुठल्याही सुखदुःखामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो आणि त्यांना जेवढे आपल्याला मदत होईल तेवढे आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो. हा आमचा मंडळाचा खरोखर उद्देश चांगला आहे. आणि गेले आपण 18 वर्ष संघटित आहोत. या संघटित असल्या कारणाने आपल्याला चारकोप सेक्टर 9 या ठिकाणी आपल्या समाजाची जागा आपल्याला गोपालजी शेट्टी साहेब आता जेवून गेले, त्याने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ह्या जागेचे आपल्याला पुन्हा आपल्या त्या जागेवरची शेड बांधायची आहे, पुन्हा त्या जागेचं त्या इमारतीचं पुन्हा रिडेव्हलपमेंट करायचं आहे. आणि त्यासाठी आमचे सतत प्रयत्न चालू आहेत. साठी आमच्या महिला मंडळाने खरोखर चांगलं उत्कृष्ट पद्धतीने काम केलंय. त्याचप्रमाणे माझ्या बरोबर जे सहकारी आहेत ते सहकारी पण त्यांनी हे चांगल्या प्रकारे काम केलं आहे आणि हा कार्यक्रम आमचा आपण चांगल्या पद्धतीने पार पाडत आहोत. एवढा बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आपण सगळ्यांनी त्यांना हा पुरस्कार जातो आहोत, त्यांच्याबद्दल 2 शब्द आपण या ठिकाणी व्यक्त करतो. प्रति आदरणीय श्रीमती सुनैना सुबोध नटे मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त. आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी आपण आज समाज भूषण 2026 या पुरस्काराने सन्मानित करत असताना आम्हा सगळ्या समाज बांधवांना अत्यंत आनंद होतो आहे आणि अभिमानी वाटतो आहे. कारण का स्त्री हीच एक विश्वाची जननी आहे आणि तीच आमच्या सगळ्यांच्या आयुष्याच्या वाटेवर तिला अनेक भूमिकांमधून वाटचाल करावी लागत असते. त्या भूमिका सुनियोजितपणे पार पाडत असताना सुनैनाताईंनी अपार कष्ट घेतले. आपलं कुटुंब सांभाळत असताना प्रशासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट असं योगदान दिलेलं आहे आणि प्रगती केलेली आहे. आपण महिला पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त या पदापर्यंत कार्यरत झालेला आहात, तरीही तुम्ही आपले संवेदनशील मन जपून कार्यशील आहात.
स्वतःची कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना आपल्या संपूर्ण समाजातील दिलेलं योगदान जे आहे ते अखंड मानव जातीला प्रेरणा देणार आणि अभिमानास्पद आहे. सदरक्षणाय सलनिग्रहानाय या युक्तीप्रमाणे, या ब्रीदाप्रमाणे आपण सेवेचं व्रत घेतलेलं आहे. आपल्या या कार्यात अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत असताना उत्तरोत्तर आपले कार्य संपूर्ण समाजाला, तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला एका दीपस्तंभासारखी प्रेरणा देत राहील, मार्गदर्शन करत राहील. आपल्या कार्य आम्हाला व या उपरोक्त संस्थेला तसेच एकूण समाज मानव जातीला अभिमानास्पद आहे. आपल्या या कार्याचा गौरव करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे की आज हे सन्मानपूर्वक आपल्याला प्रदान करत असताना आपल्याला या दैदिप्यमान कारकिर्दीची सदैव आपल्याकडून घडत राहावी, असेच कार्य घडत राहावे. त्याचप्रमाणे समाजाप्रती आपला असाच ऋणानुबंध राहावा अशीच मी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये उच्च पदे आपल्याला प्राप्त व्हावीत आणि उत्तम सेवा घडावी अशीच या ठिकाणी शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त करतो. या ठिकाणी मंडळ याच्या कार्याचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्रजी ठसाळे साहेबांना विनंती करतो की सुनैना नटे मॅडम यांना या ठिकाणी आपण हा पुरस्कार प्रदान करावा. सगळ्या समाजाच्या वतीने सगळ्यांनी उठून उभं राहून टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. या ठिकाणी त्यांच्या परिवारांनी विनंती करतो, सरांनाही विनंती, नटे सरांना विनंती करतो की आपणही सोबत यावं, या क्षणाचे एक साक्षीदार व्हावं. सुबोधी नटे साहेबांना विनंती आहे की आपण वरती यायचं. त्यांचा परिवार हा समाज आपला आदर्श सर्व डोळ्यासमोर थँक्यू. समाजभूषण पुरस्कार आहे 2026 प्रति आदरणीय श्रीमान आदेश संदेश लाड. संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपून ज्या व्यक्ती आपले कर्तव्य एका विशिष्ट कार्याने प्रेरित होऊन कार्य करतात अशा मान्यवरांच्या मांदियाळी रायगडचे सुपुत्र श्री आदेश संदेश लाड यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. संपूर्ण रायगड जिल्ह्यात मी मराठी प्रतिष्ठान रायगड या सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक आहेत. अनेक लोक उपयोगी सेवाभावी उपक्रम राबवून समाजाची सेवा हाच ध्यास आणि हाच श्वास अशा भावनेतून निरपेक्षपणे व निर्वाज्यपणे सतत कार्य करण्यात आणि आपलं सर्वस्व अर्पण करून समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे अशी त्यांची प्रतिमा समाजात आहे. म्हणून या वर्षीचा गवळी समाजभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार असल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्याला आनंद झाला आहे. उपरोक्त समितीतर्फे पुनश्च अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. मी रायगड मी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की हा सन्मान सोहळा पाहण्यासाठी आपणही इथे उपस्थित आहात. मी त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आणि हा सन्मान या ठिकाणी बबनजी रिकामी साहेब यांना विनंती करतो आपण त्यांना प्रदान करावा.
सर्वांनी मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं असं मी विनंती करतो. सन्माननीय सुनैनाताई आपल्याशी संवाद साधतात. आज आपल्या पश्चिम गवळी समाज यांचा 18वा स्नेहसंमेलन सोहळा आणि हळदी कुंकू समारंभ आहे आणि या कार्यक्रमाला मी यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा हजर राहिली आहे. सगळ्यात आधी मी या कार्यक्रमाचे आयोजक ठसाळ साहेब आणि भालेराव साहेब आणि इतर कोटकर सर, दिवेकर साहेब सगळ्यांचं नाव घेऊन आता मला एवढं शक्य नाही. माननीय व्यासपीठावरील सगळं मान्यवर आणि सगळ्यांचा मी खूप आभार मानते. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांना म्हणजे अगदी खूप छोट्या छोट्या गोष्टीपासून ते आता इथं कार्यक्रम सक्सेस होईपर्यंत ज्यांचं योगदान लाभलं त्या सगळ्यांना सगळ्यांचं मी खूप धन्यवाद मानते, आभार मानते. आणि विशेषतः महिलांना माझा एक सलाम, कारण मगाच्या गाण्यामध्ये त्यांनी गवळी समाजाला सलाम म्हणून खूप छान नृत्य केलं आणि त्यांचा तो उत्साह, स्पिरिट आणि ती त्यांची सगळं जे काही आहे मनातून खूप व्यक्त करण्यासारखं होतं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सादर केलं. त्याच्यामधून दिसतं की खरोखरच मगाची उपाध्याय साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की त्या खुर्च्या रिकाम्या आहेत आणि इकडे कशा फुली भरलेल्या आहेत, तर ते महत्त्वाचं आहे. महिलांच्या बाबतीत बोलायचं तर ते खूप उत्साही असतात आणि खरं तर जेंट्सचा त्यांना घरातून सपोर्ट मिळायला नंतरच ते करू शकतात. म्हणजे हा एक थोडासा विरोधाचा भाग आहे की चेअर रिकाम्या, तेही यांना सपोर्ट करण्यात बिझी असतील त्यामुळे ते इथं दिसत नाहीत. प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी महिला असते तसंच महिलेच्या मागे सुद्धा तिच्या घरामधले पुरुष हे त्यांना यशस्वी करण्यामागे त्यांचं खूप योगदान असतं. माझ्या बाबतीत मी तसंच म्हणेन की मला लहानपणापासून माझ्या घरी जे वातावरण मिळालं, माझे आजोबा, माझे वडील, भाऊ, चुलते, जेही काय मामा वगैरे असतील, त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात जेवढे काही प्रसंग आले शिकताना वगैरे, तर तेव्हासुद्धा माझे जे गुरुजन आहेत किंवा माझ्या लग्नानंतर माझे पती यांचा तर खूप महत्त्वाचा सहभाग आहे आणि माझ्या समाजाचा याच्यामध्ये खूप सहभाग आहे. कारण मी जेव्हा मुंबईत 93मध्ये आले तेव्हा मला इतकं काही माहिती नव्हतं. कुठे आपला समाज, तिथले किती बांधव आहेत किंवा आपलं काही समाजाचा अहवाल आहे. तर हळूहळू मी जशी या फील्डमध्ये नोकरी करताना रुळत गेले आणि सगळ्यांशी थोडी संपर्कात येऊ लागले, तेव्हापासून समाजातल्या आपल्या बांधवांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केलेला आहे, मला प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यामुळे मी माझ्या समाजाचे उपकार कधी विसरणार नाही. आणि आज माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे की हा पुरस्कार मला मिळणं म्हणजे हे आपल्या सगळ्यांचा पुरस्कार आहे. मी फक्त एक प्रतीक आहे, सुनैना नटे मी फक्त प्रतीक आहे आणि आपल्या समाजाचं एक खूप आगळं वेगळं उदाहरण आहे की ते महिलांना खूप म्हणजे रिस्पेक्ट देतात, कौतुक करतात, त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतात. हे मी अनुभवलेलं आहे, ह्याच्या पुढे मी अनुभवणार आणि ह्या गोष्टीची मला खूप आनंद आहे. मला खूप छान वाटतं की ते दखल घेतात. म्हणूनच आज आपल्या समाजातील ज्या महिला वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात त्यांना वेळोवेळी त्यांना इथे कार्यक्रमामध्ये आणून इतरांना त्यांची ओळख होण्याची संधी मिळते आणि त्यांचा सत्कार होतो. हा आपल्या समाजातल्या सर्व पुरुषांचा मोठेपणा आहे की ते महिलांना इतका सत्कार करून पुढे आणतात आणि साथ देतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे एवढ्या सहज घडत नसतं, त्याच्यासाठी ती मानसिकता असावी लागते आणि ती परंपरा असावी लागते. आणि मला असं सांगायचं आहे की एक आपलं म्हणजे प्रत्येक समाज हा एकच आहे, आपण सगळे एकच आहोत. पण आपल्या गवळी समाजामध्ये आपलं हे श्रीकृष्ण एक प्रतीक आहे, खूप वेगळं. म्हणजे त्याच्याबद्दल मला माझ्याकडे शब्दच नाहीत व्यक्त करण्यासाठी. कारण त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये ते आहे की सतत आपलं कर्म करत राहायचं असतं, फळाची अपेक्षा न करता पुढे पुढे जात राहायचं असतं. कितीही अडचणी येऊ देत, मला माहिती आहे की त्याच्यामधून सोल्युशन मिळणार. आणि मला हेच सांगायचं आहे की कोणतंही फील्ड असो, कोणीही व्यक्ती असो, स्त्री असो, पुरुष असो, मुलगा मुलगी किंवा काही लोकांमध्ये काही म्हणजे शारीरिक व्यंग असतात, ते सुद्धा त्या व्यंगावर मात करतात, गरिबीवर मात करतात. तर जिद्द सोडायची नसते आणि मार्ग कुठेच थांबत नसतो. फक्त आपल्याला पुढे जात राहायचं असतं. पुढे जात राहिलात तर तुम्हाला सोल्युशन्स मिळतात, सपोर्ट मिळतो. कुणी ना कुणी तुम्हाला त्या भगवानाने कोणत्या तरी रूपात पाठवलेलं असतं की तिथे तुम्हाला सोल्युशन मिळतं. कधीही हात बांधून बसायचं नाही किंवा आता मला ही गोष्ट होणार नाही मग मी कशी करू.
असं कधी म्हणायचं नाही की फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवून पुढं जात राहिलं ना की कितीही आलेली अडथळे अडचणी ह्या दूर होत असतात आणि कोणीतरी आपल्याला मदत करणारा, आपल्याला मार्गदर्शन करणारा हा लाभतच असतो. तर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून मी आपल्या सर्व आता इथं जे कोणी उपस्थित असतील विद्यार्थी मंडळी किंवा जे तरुण मुलं मुली आहेत त्यांना मी एकच सांगेन की कुठेही थांबायचं नाही. काही ना काही कुठल्याही फील्डमध्ये तुमच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ती तुम्ही ओळखून जी संधी मिळेल त्याच्यामध्ये सोनं करण्याची आपली तयारी पाहिजे. आणि तुम्हाला सपोर्ट ग्रुप आहे. आता खूप जग बदललेलं आहे. अगोदरच्या पेक्षा आपल्याला सोर्सेस खूप प्राप्त झाले आहेत. इव्हन आपल्या मोबाईलवर सुद्धा चांगल्या गोष्टी ज्या मिळत असतात त्या आपण बसून त्याच्यामधून खूप काही गोष्टी शिकत असतो. जग खूप छोटं झालेलं आहे. म्हणजे एक ग्लोबल फॅमिली असा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आज आपण आहोत. त्यामुळे कोणत्याही फील्डमधील कुठलीही गोष्ट ही आपण त्याच्यामध्ये सर्च केल्यानंतर मिळू शकते. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा फायदा घेता आला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करत करत संधी आपण निर्माण करायच्या. एखादी संधी खुंटली तरी आपलं आयुष्य थांबत नाही. आपल्याला वेगवेगळ्या संधी शोधता आल्या पाहिजेत आणि त्या संधीमधून आपल्याला सोनं कसं करता येईल, आपलं करिअर कसं घडवता येईल, स्वतःच्या आयुष्याचं कसं आपल्याला भलं करता येईल. आणि आपण जर सक्सेस झालो तर आपल्या आजूबाजूच्या 4 लोकांना आपण मदत करू शकतो, त्यांना गाईड करू शकतो. वेळ प्रसंगी छोटीशी मदत केल्याने एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडतो. आपली छोटीशी मदत किंवा आपला जी सकारात्मक भूमिका असते एखाद्याच्या बाबतीत त्याच्यामुळं त्याच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळते. पोलीस खात्यात नोकरी करत असताना आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव येत असतात. खूप म्हणजे श्रीमंत लोक असो किंवा एकदम स्लम एरियापासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत काम करण्याचा आम्हाला अनुभव तिथं जावं लागतं. वेगवेगळे अनुभव असतात, वेगवेगळ्या व्यक्तींना हँडल करावं लागतं, वेगवेगळ्या सिच्युएशन्स असतात. पण आपण कुठल्याही फील्डमध्ये असाल तरी संवेदनशीलता ही आपण आपल्यामध्ये नेहमी ठेवली पाहिजे. कारण त्या संवेदनशीलता असेल तरच तुम्ही तुमचा म्हणजे कॅपॅसिटी कशी वापरता येईल एखाद्याला मदत करण्यासाठी तर त्या तुमच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये येईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक मार्गदर्शक म्हणून भूमिका करता येईल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आपल्याला महत्त्वाचा रोल करायला मिळत असतो. आणि इतरांचं आयुष्य घडवण्यामध्ये एक छोटासा म्हणजे मुंगी जेवढा साखरेचे कण गोळा करते त्याप्रमाणे आपण सुद्धा असं एक समजायचं की मी दुसऱ्या एखाद्याच्या आयुष्यामध्ये कसा छोटासा बदल करेल. तुमचा एखादा शब्द सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. मी जस्ट एक एक्झाम्पल सांगते की पोलीस स्टेशनला काम करत असताना खूप वेगवेगळ्या लोक येत असतात आणि कोणीही हौसेने येत नाही. पण तिथं खूप संवेदनशीलता महत्त्वाची असते. एखाद्या बाईला खूप घरी प्रॉब्लेम असतात. जेव्हा ती येते तेव्हा तिच्याशी बोलताना तुम्ही खूप साध्या शब्दात हळू शब्दात बोललात की तिला विश्वास मिळतो की तुमचं काय प्रॉब्लेम आहे सांगा वगैरे. कारण त्यांना ते ऑप्शन्स माहिती नसतात की ते कोणत्या प्रकारे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. तर अशा वेळी आपण त्यांना जे शब्द सांगतो किंवा त्यांना त्याच्या मार्ग दाखवतो आणि त्यातून आपण जी हेल्प करतो. काही गोष्टी ह्या कायदेशीर बाबी म्हणजे त्या चौकटीमध्येच राहून करायच्या असतात. पण ते करत असताना आपल्यातला जो संवेदनशील स्वभाव असतो त्याच्यामुळे आपण त्या चौकटीच्या बाहेर जाऊन सुद्धा ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करता येईल. आणि हे सगळ्या फील्ड्समध्ये लागू आहे. कोणतीही बँक असो, LIC असो किंवा डॉक्टर्स असो किंवा तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये ही संधी असते. सर्वसामान्य माणसाला आपण कशी मदत करू. तर हा सगळा जो भाग आहे तो आपल्या आयुष्यामध्ये आपण एक आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून तो ठसवला पाहिजे. तरच आपल्या जवळ लोक येतील, त्यांना विश्वास वाटेल आणि मगच आपण त्यांना मदत करू शकू. आपल्या समाजाचं हे एवढं मोठं काम आणि खूपच कौतुकास्पद आहे. 18 वर्ष एकत्र राहणं म्हणजे साधी गोष्ट नसते. एवढी वर्ष कनेक्ट राहून तो वृक्ष मोठा करणं आणि जेवढा वृक्ष मोठा होतो तेवढा तो नम्र असतो, त्याला फळं खूप असतात, त्या ओझ्याने तो वागतो. म्हणजे त्याला ते खूप वेगळं महत्त्व आलेलं असतं. त्यामुळं त्याची ती महत्त्वसुद्धा आणि मोठेपणा हा दिवसेंदिवस वाढत असतो. त्याप्रकारे आपण आपल्याला हे काम पुढं घेऊन जायचं आहे. आज मी या फील्डमध्ये आहे. आज ना उद्या माझी युनिफॉर्मची नोकरी ही एका लिमिटच्या नंतर ऑफिशियली ती संपेल. पण माझा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे माझ्यामध्ये, त्यामुळं आलेली जी काही
परिपक्वता असेल किंवा जे काही माझ्यामध्ये असेल सकारात्मक ते मी माझ्या समाजाला नेहमी देण्याचा प्रयत्न करेन. ती माझी सेकंड इनिंग असेल. त्याच्यासाठी किती मला अजून खूप शिकायचं आहे, खूप गोष्टी माहिती करून घेण्याच्या आहेत, हे सगळं माझ्या डोक्यात आहे आणि मी वेळोवेळी ज्या पद्धतीने मला करता येईल तेवढी मी मदत करेन, हेल्प करेन, मुलांना मी गाईड करेन, मार्गदर्शक म्हणून राहील. अनंत भालेकर सर आणि इतर बरेचसे मंडळी माझ्या संपर्कात असतात. खूप छोटीशी गोष्ट असते पण त्यांनी कॉल केला आणि मी जर त्यांना सांगितलं की नाही याच्यामध्ये काही एवढं टेन्शन नाही आहे, हे असं असं सॉल्व्ह होईल, तर त्यांना खूप एक आधार वाटतो आणि ते लोक विश्वासाने मला फोन करतात. हे मला खूप आनंद वाटतो की तो विश्वास मी त्यांचा मिळवू शकले, हे माझ्यासाठी खूप मोठी प्रॉपर्टी आहे. कारण विश्वासावरच सगळं जग पुढे जात असतं. गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी श्रीकृष्णाने सगळ्यांची मदत घेतली. प्रत्येकाने एक बोट लावल्यामुळं तो गोवर्धन पर्वत उचलला गेला. हे एक्झाम्पल आपल्याला समोर ठेवायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना खूप एकजुटीने राहायचं आहे आणि आपल्याला खूप छान अशी ध्येय समोर ठेवून आपल्या भावी पिढीसाठी सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचं आहे. आपल्याकडे असं कुठलंही फील्ड नाही आहे की ज्याच्यामध्ये त्या फील्डमधले आपले लोक नाही आहेत. आता आज व्यासपीठावर जे बसलेले सगळे जे रिस्पेक्टेड पर्सन्स आहेत ते सर्व फील्ड्समधून आहेत. त्याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीसुद्धा अपवाद नाही. आपल्याला ऐकून खूप आनंद वाटतं आणि खूप सगळ्यांचा जो काही सहभाग, आनंद आणि प्रयत्न आहेत हे असे दिवसेंदिवस वाढत राहो आणि खूप छान पद्धतीने आपली ही ग्रोथ आहे ती सगळ्यांना दिसेल आणि कुठे जगातल्या सर्व ठिकाणी आपल्या समाजातील मुलांचं नाव नोंदलं जावं अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी माझं काही छोटंसं खारीचा वाटा आहे तो देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी जेवढ्या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि विशेषतः महिलांचं मी खूप कौतुक करते आणि बाकीच्यांचं सुद्धा मी खूप आभार मानते. त्यांनी छान प्रयत्न करून हा छान कार्यक्रम आज आयोजित केला आणि आपण सगळे एकत्र आलो आणि असेच आपण कनेक्टेड राहू आणि चांगल्या कारणासाठी आपण सतत एकत्र येऊ. तर त्यासाठी आपल्याला जे काही प्लॅन करायचे असतील त्याच्या अनुषंगाने आपल्या आयडियाज आपण शेअर करून ते करू शकतो. मला मासाहेब जिजाऊंना वंदन करतो. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी पश्चिम विभागीय गवळी समाज यांच्या वतीने आयोजित स्नेह मेळावा याकरिता उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीपदादा दिवेकर, आदरणीय विठ्ठलजी दिवेकर साहेब, या संघटनेचे अध्यक्ष भालेकर साहेब, उपस्थित आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी मला असणारे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ, उपस्थित माझे सर्व सहकारी, 18वा स्नेह मेळावा म्हणजे एकंदरीत 18 वर्ष आपल्याला पूर्ण झाले. याबद्दल मी या संघटनेचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. दादा 18 वर्ष पूर्ण करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. याकरिता प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट उचलावे लागतात. याचबरोबर सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे आपला बहुमूल्य वेळ या संघटनेला देत या संघटनेच्या सर्व सहकार्यांनी, शिलेदारांनी आज या 18 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आजची ही अभूतपूर्व उपस्थिती ही आपण करीत असलेल्या प्रामाणिक कार्याची पोचपावती आहे. याचबरोबर या संघटनेच्या वतीनं मी म्हणजे 3 वर्ष लगातार, तर मागील 3 वर्ष जे काही समाज भूषण पुरस्कार या ठिकाणी देत आलेले आहेत, या पुरस्कारच्या माध्यमातून निश्चितच समाजकार्याला योगदान, समाजकार्याला बळ देण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून होत आहे. आणि या महत्त्वपूर्ण मानाच्या पुरस्काराकरिता माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाची त्या ठिकाणी आपण निवड केली. याबद्दल मी आपल्या मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझी नियुक्ती, मी मात्र नाममात्र आहे, ही सर्व म्हणजे माझ्या रायगड मी मराठी कुटुंबाला या ठिकाणी आपण दिलेलं आशीर्वाद आहे आणि आम्ही योग्य दिशेने चाललेले याची एक आपण दिलेली पोचपावती आहे.
याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आता या संघटनेतील माझे काही सहकारी म्हणजे शिलेदार आहेत की राजू साहेब आणि बबनदादा रिकामे यांना मी फार जवळून ओळखतो. संगत चांगली असेल तर पंगत सुद्धा चांगली बसते. त्यामुळं आपल्या संघटनेच्या बाबतीत या दोघांच्या निमित्ताने आम्ही ओळखून आहोत की आपले कार्य काय आहे. त्यामुळे मी दादा आपलं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मॅडमने सांगितलं की श्रीकृष्ण आपल्या प्रमुख आहेत. श्रीकृष्ण तर आपल्या संपूर्ण सृष्टीचे प्रमुख आहेत आणि त्यांनी सांगितलं की सोल्युशन हे प्रत्येक गोष्टीला असतो. मुळात आपल्याला श्रीकृष्ण भगवानांच्या रूपाने प्रत्येक गोष्टीला सोल्युशन भेटलेलं आहे. त्यामुळे श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.